आहे परमेश्वर. आणि तुम्ही कावळ्यापेक्षा किती तराती मरवान आहात आणि तुम्ही चिंता करायला शरीराची, तुम्ही चिंता करायला सोन्याची, तुम्ही चिंता करायला कामाची, तुम्ही चिंता करता उद्या कसं होईल. हालेलुया. त्या चिंता तुम्हाला एक दिवशी नरकात घेऊन जात्या. हालेलुया. जातील का नाही? चिंता म्हणलं का विचार कर, कशा कशाची चिंता. कोणाला झोप येत नाही म्हणून चिंता, कोणाला नवऱ्याची चिंता, कुठं फिरायला की बोल आम्हाला इकडे सोडून असते का नाही. चिंता आपल्या मनामध्ये चलत राहते. किती आयुष करायला की तिकडे मला इथं सोडून गेला. आता काही खरं नाही. ती चिंता सतावत असतात आपल्याला, असतात का नाही. हालेलुया. त्या सगळ्या चिंता बाजूला सोडा. जर तुम्हाला लिस्ट करा म्हणलं चिंता काय काय आहे, तर मिठापासून, मिरच्यापासून, तेलापासून, तेल संपलंय, हे संपलंय, त्याची लिस्ट पुरणार नाही. पुरणार का? चिंता सांगा म्हणलं तुमची एक चिंता नाही, लय आहे चिंता. म्हणून देवाचं वचन काय सांगत आहे की तुम्हाला तृप्त करणारा परमेश्वर आहे. कावळ्याचा अर्थ तोच आहे की देव तुम्हाला तृप्त करणार आहे. ते तुमच्या शारीरिक भागामध्ये असेल, तुमच्या आत्मिक भागामध्ये असेल, तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये असेल, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये असेल, देव तुम्हाला तृप्त करणार आहे. जर तुम्ही जिवंत देवाला कुणाला देतो?